आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे देऊळ बंद, ज्याची सुरुवात होते भारताच्या पुण्यातील राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या मुख्य ऑफिसमधून। याबद्दल माहित नसेल तर थोडक्यात सांगतो, भारतात होत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात इथे कामे चालत असतात। म्हणजेच हे पुण्यातील रॉचं ऑफिस आहे आणि इथेच राघव शास्त्रीला बोलावण्यात येतं। राघव हा नासाचा सर्वात तरुण शास्त्रज्ञ असतो। नासा म्हणजे जे चंद्रावर यान सोडते ती संस्था। तर राघव हा एक शास्त्रज्ञ असतो आणि हा मूळचा भारतीय असतो, पण सध्या तो अमेरिकेत राहिला असतो। प्रत्यक्षात राघवला भारताच्या पंतप्रधानांनी एका प्रकल्पावर काम करण्यासाठी इथे बोलावलेलं असतं आणि हा प्रकल्प असा असतो की देशाच्या समुद्रकिनारी जी सुरक्षा यंत्रणा असते त्याच्या काही रेडिओ फ्रिक्वेन्सी असतात, ज्या राघवला अशा बनवायच्या असतात की जेणेकरून ते आणखी चांगलं काम करू शकतील। म्हणजे त्याने जर समुद्रात कोणी अतिरेकी देशाकडे येत असेल किंवा कोणी दारुगोळा देशामध्ये घेऊन येत असेल तर लगेच त्याची माहिती आपल्या देशाच्या यंत्रणांना मिळेल। आता राघव शास्त्रज्ञ असल्यामुळे व तो इथे काम करणाऱ्या प्रकल्पाला भारताचे शत्रू हानी पोहोचवतील अशी सर्वांनाच भीती असते। त्यामुळे भारताचे रॉचे एजंट राघवला आणि त्याच्या बायको मुलीला एका सामान्य सोसायटीमध्ये ठेवतात, जेणेकरून कोणालाही कळू नये की राघव नक्की कोण आहे आणि तो भारतात कशासाठी आला आहे। पण हे लोक राघवला ज्या सोसायटीमध्ये ठेवतात तिथे एक स्वामी समर्थांचं मंदिर असतं आणि सोसायटीतील जास्त करून लोक देवभोळे असतात। म्हणजेच इथे रोज सकाळी मंदिरात काकड आरती होत असते व संध्याकाळी भक्तिगीते गायली जात असतात। आता राघव जेव्हा या सोसायटीत पोहोचतो तेव्हा इथला शिवा नावाचा एक स्वामी भक्त राघवला प्रसाद देतो। पण जेव्हा राघवला माहित होतं की हा प्रसाद स्वामी समर्थांचा आहे तेव्हा राघव तो प्रसाद फेकून देतो, ज्यामुळे आपल्याला माहित होतं की राघव नास्तिक आहे आणि त्याचा काही कारणाने स्वामी समर्थांवर राग आहे। आता राघव जेव्हा घरी जातो तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी सोसायटीतील एक व्यक्ती राघवला उठवायला येतो। प्रत्यक्षात सोसायटीमध्ये रोज पहाटे जे स्वामींची काकड आरती केली जात असते त्यासाठी हे राघवला बोलवायला आलेले असतात, पण राघव यांच्या तोंडावर दार बंद करून पुन्हा झोपायला जातो। आता यामुळे राघव खूप चिडतो आणि त्याची जी नारायणी नावाची सिक्युरिटी इन्चार्ज असते तिला सांगतो की त्याला या सोसायटीऐवजी दुसरीकडे शिफ्ट कर, पण नारायणी सांगते की हे शक्य नाही आणि त्याला इथेच राहावं लागेल। असो, यानंतर दाखवतात की राघव इस्रोच्या ऑफिसला जातो। इस्रो म्हणजे जे आपल्या भारतातील सर्व यान व अंतराळातील हालचालींवर नजर ठेवते ती संस्था। तर इथे राघवला डॉक्टर बल्लाळकडून माहित होतं की भारताची सध्याची जी सिग्नल पोहोचवण्याची प्रणाली आहे ती 2.5 तासाला यांच्यापर्यंत सिग्नल पोहोचवते, ज्यामुळे हे दुसऱ्या दिवशी यासाठी समुद्रकिनारे जाणार असतात की खरोखरच 2.5 तासात समुद्रातून यांच्यापर्यंत सिग्नल पोहोचतात का। त्याचबरोबर राघव घरी आल्यावर पाहतो की सोसायटीतील लोकांनी त्याच्यासाठी एक गिफ्ट दिलं आहे, ज्यात स्वामींचा फोटो असतो। पण राघव त्याच्या बायकोला सांगतो की तो फोटो परत देऊन टाक। तसेच राघव आजपासून त्याच्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार असतो, ज्यामुळे तो त्याच्या बायकोला सांगतो की त्याच्या रूममध्ये जिथे तो काम करतो तिथे आजपासून कोणीच येता जाता कामा नये, जेणेकरून त्याला कामात डिस्टर्ब होणार नाही आणि प्रोजेक्ट सुद्धा सुखरूप राहील। आता दुसऱ्या पहाटे पुन्हा सोसायटीतील तोच व्यक्ती राघवला काकड आरतीसाठी बोलवायला येतो आणि राघव पुन्हा त्याच्या तोंडावर दार बंद करून त्याला जायला सांगतो। तसेच पुढे दाखवतात की राघव आणि इस्रोचे सायंटिस्ट जेव्हा समुद्रकिनारे जातात तेव्हा राघवला माहित होतं की इस्रोच्या सायंटिस्टने त्याला खोटी माहिती दिली आहे। प्रत्यक्षात समुद्रातून यांच्यापर्यंत सिग्नल पोहोचण्याचा टायमिंग 2.5 तास नाही तर 6 तासांपेक्षा सुद्धा जास्त आहे, ज्यामुळे राघव डॉक्टर बल्लाळला खूप झापतो। तसेच आतापर्यंत आपल्या लक्षात येतं की राघवला त्याच्या कौशल्यावर खूप विश्वास व अभिमान आहे। सोबतच तो वेळेचा व त्याने कोणाला दिलेल्या शब्दाचा खूप पक्का आहे। आता इथून घरी आल्यावर रात्री राघव जेव्हा त्याच्या प्रोजेक्टवरती काम करत असतो तेव्हा सोसायटीमधील लोक स्वामींच्या मंदिरासमोर भक्तिगीते गात असतात, ज्यामुळे राघवचं यांच्या आवाजामुळे त्याच्या प्रोजेक्टवर लक्ष लागत नाही, पण तरी तो यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो। तसेच दुसऱ्या दिवशी तो पुन्हा इस्रोच्या लोकांना भेटतो, जिथे या सर्व शास्त्रज्ञांचे राघव सोबत थोडे वादविवाद होतात। प्रत्यक्षात राघवच्या आधी डॉक्टर बल्लाळ यांनी भारतासाठी पूर्वीचा प्रोजेक्ट बनवला होता, पण त्यामध्ये खूप चुका असतात आणि त्यात हे सर्व शास्त्रज्ञ देवभोळे असतात, ज्यामुळे राघवला हे पटत नाही की डॉक्टर बल्लाळ व त्यांच्या टीमने भारताचे जास्त पैसे खर्च करून देखील त्याच्या बदल्यात भारतासाठी चांगलं काम करून दिलं नाही। आता राघवचा तर देवावर कमी आणि स्वतःच्या कर्मावर जास्त विश्वास असतो, त्यामुळे तो यांच्या नादीनं लागता या सर्वांच्या मुख्य बॉसला म्हणजेच डॉक्टर व्यासला हे बोलून इथून निघून जातो की तो या सर्वांना आता पुन्हा तेव्हाच भेटेल जेव्हा तो हा प्रोजेक्ट पूर्ण करेल। यानंतर आपण महाराष्ट्रातील ATSच्या टीमला पाहतो, म्हणजेच महाराष्ट्रातील अतिरेकी गतिविधींवर जे लोक लक्ष ठेवतात ते। प्रत्यक्ष त्यांनी 2 लोकांना पकडलेलं असतं, जे की एक प्रकारे यांचे खबरी सुद्धा असतात। हे यांना सांगतात की 3 अतिरेकी राघव शास्त्री नावाच्या व्यक्तीला मारण्यासाठी पुण्यात आलेले आहेत। आता ATS वाल्यांना आतापर्यंत माहित नसतं की राघव शास्त्री कोण आहे, त्यामुळे हे राघवचा शोध घ्यायला लागतात। प्रत्यक्षात आपण चित्रपटाच्या सुरुवातीला ज्यांना पाहिलं होतं ते लोक संपूर्ण भारतासाठी काम करणारे रॉचे एजंट आहेत।
आणि ही जी एटीएसची टीम आहे हे फक्त पुणे सिटीसाठी काम करतात. आणि रॉवाल्यांनी राघवबद्दल कोणालाच काही सांगितलेलं नसतं, त्यामुळे या एटीएसवाल्यांना देखील त्याच्याबद्दल माहीत नसतं. असो, आता दुसरीकडे आपण त्या 3 अतिरेक्यांना पाहतो, ज्यातील ही असते आपा, जी की हाफिज व याचं नाव माहीत नाही हा कोण आहे यांची लीडर असते. आणि आत्ता हे राघवला मारण्यासाठी एका मॉलमध्ये बॉम्ब ठेवणार असतात, जिथे राघव सध्या नारायणीसोबत त्याच्या प्रोजेक्टविषयी बोलत असतो. इथे राघव तिच्याशी बोलत असताना नारायणीला सांगतो की तो अनाथ आहे आणि जो प्रोजेक्ट त्याला 15 दिवसात पूर्ण करायचा आहे तो प्रोजेक्ट राघव 2-3 दिवसातच पूर्ण करून देणार आहे. तर आता इथेच आपण शिवाच्या रिक्षात हाफिजला पाहतो, जो की राघवला मारण्यासाठी या मॉलच्या ठिकाणी बॉम्ब घेऊन आलेला असतो. पण याच्याकडे अजून राघवचा फोटो नसतो, ज्यामुळे तो आपल्याला त्याचा फोटो पाठवायला सांगतो. पण फोनवर बोलण्याच्या नादात त्याने ज्या पेटीत बॉम्ब आणलेला असतो ती पेटी त्याच्याकडून शिवाच्या रिक्षातच राहते. तसेच शिवाच्या लक्षात आल्यावर तो ही पेटी घेऊन एटीएसवाल्यांकडे जातो. पण हे त्याला सांगतात की हे एटीएसवाले आहेत आणि हरवलेल्या व चोरीच्या सामानांबद्दलच्या सर्व तक्रारी सामान्य पोलीस चौकीमध्ये घेतल्या जातात, ज्यामुळे हे शिवाला जवळच्या पोलीस चौकीत जायला सांगतात. त्याचबरोबर इथे एटीएसच्या प्रमुखाला म्हणजे सयाजी जाधवांना फोनवर बातमी मिळते की जवळच्या मॉलवर बॉम्ब हल्ला होणार आहे, ज्यामुळे हे सर्व तिथे जातात. पण हे तिथे जाताच तिथे बॉम्बची अफवा पसरते आणि इथले सर्व लोक धावपळ करून पळून जातात, राघव आणि नारायणी सुद्धा. सोबतच आतापर्यंत हाफिज शिवाला शोधतो आणि त्याच्याकडून पेटी घेऊन पुन्हा मॉलजवळ येतो. पण सयाजी व त्यांच्या पथकाला इथे पाहून हाफिजला इथून जावं लागतं, ज्यामुळे आपा व हाफिजचा राघवला मारण्याचा प्लॅन फिसकटतो. आता पुढे दाखवतात की राघव त्याच्या सोसायटीतील मुख्य लोकांना भेटायला बोलवतो आणि त्यांना सांगतो की तो इथे महत्त्वाचं काम करण्यासाठी आलेला आहे आणि त्यांच्या दिवसातील 3-3 वेळी चालणाऱ्या भजन कीर्तनामुळे त्याला कामात लक्ष देता येत नाहीये, त्यामुळे तुम्ही भजन कीर्तनात स्पीकर लावणं बंद करा. आता यावर सर्व चिडतात, पण यातील जे दामले म्हणून असतात त्यांना समजतं की दुसऱ्याला त्रास होईल अशी भक्ती काही कामाची नाही. त्यामुळे हे राघवच्या शब्दाला मान देऊन रोज चालणाऱ्या भजन कीर्तनात स्पीकर वापरणं बंद करण्याचा निर्णय घेतात. तसेच दुसऱ्या दिवसापासून गुरुपौर्णिमेचा सप्ताह सुरू होणार असतो आणि त्यावेळी देखील हे स्पीकर न वापरण्याचा निर्णय घेतात. तसेच दामलेंचं म्हणणं असतं की जर हे आठवड्यातील 6 दिवस स्पीकर लावणार नाहीत तर त्यातील एखाद्या दिवशी तरी राघव स्पीकर नक्कीच लावू देईल. आता पुढे आपण पाहतो की राघव त्याच्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करतो आणि जो प्रोजेक्ट 15 दिवसात पूर्ण करायचा होता तो प्रोजेक्ट राघव 7च दिवसात खूप मेहनत करून पूर्ण करतो. आणि आता राहिलेलं असतं ते फक्त या प्रोजेक्टला फायनल करण्यासाठी एक पासवर्ड सेट करणं, ज्यामुळे राघव हा विचार करायला लागतो की त्याने बनवलेल्या सॉफ्टवेअरचा पासवर्ड काय असायला हवा. पण इकडे आज गुरुपौर्णिमेच्या सप्ताहाचा उत्सव असतो, त्यामुळे सोसायटीतील लोकांनी एक गायक बोलवलेला असतो. तसेच इथे कोटी कोटी कंठातून उमटे हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की सोसायटीतील लोक या गाण्यासोबत स्वामींचा उत्सव साजरा करत असतात. तसेच इकडे राघव घरात त्याच्या सॉफ्टवेअरचा पासवर्ड सेट करत असतो आणि जेव्हा त्याला सर्वांचा कालवा ऐकायला येतो तेव्हा तो हातातील काम सोडून यांच्याजवळ जातो व यांचं गाणं कीर्तन थांबवतो. तसेच तो रागात हे बोलून जातो की असं काय ठेवलंय त्या म्हाताऱ्यामध्ये, जे की तो स्वामींना बोललेला असतो, जे ऐकून शिवाला राग येतो आणि तो राघवला मारायला लागतो. तसेच याचं प्रत्युत्तर म्हणून राघव डॉक्टर व्यासला फोन करतो आणि त्यांना सांगतो की त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे आणि उद्या सकाळी तो प्रोजेक्ट त्यांच्या हाती सोपवून दुपारच्या विमानाने पुन्हा अमेरिकेला जाईल. पण जाण्याआधी राघवला डॉक्टर व्यासकडून एक काम करून हवं आहे, ते म्हणजे तो राहत असलेल्या सोसायटीतील स्वामी समर्थांचं मंदिर त्याला बंद करायचं आहे. आता राघव मोठ्या पदावर असल्यामुळे डॉक्टर व्यासला त्याचा शब्द पाळावा लागतो आणि ते काहीच वेळात सोसायटीमध्ये पोलिसांना पाठवून मंदिर बंद करायला लावतात. म्हणजेच आता मंदिराच्या दाराला कुलूप लावण्यात आलं आहे आणि जोपर्यंत राघव सांगत नाही की मंदिर पुन्हा उघडा म्हणून तोपर्यंत कोणीही या मंदिराचं दार उघडू शकणार नाही. त्याचबरोबर राघववरती शिवाने हात उचलला होता, त्यामुळे पोलीस शिवाला पकडून जेलमध्ये टाकतात. आता राघव जेव्हा त्याच्या फ्लॅटजवळ येतो तेव्हा फ्लॅटचं दार उघडत असताना त्याच्यासमोर स्वामी समर्थ प्रकट होतात आणि राघवला म्हणतात की तू माझं मंदिर बंद का केलंस? जोपर्यंत तू माझं मंदिर उघडणार नाहीस तोपर्यंत तू जिथे जिथे जाशील तिथे मी तुझ्या सोबत राहणार. आता राघवला वाटतं की हा त्याचा भासा आहे, पण तरीसुद्धा तो स्वामींना म्हणतो की हे घर दामोदर शास्त्रींचं नाही तर त्याचं आहे आणि त्याच्या घरात त्यांना एंट्री नाही. आता दामोदर शास्त्री म्हणजे राघवचे वडील आणि राघवने स्वामींना त्याच्या वडिलांचं उदाहरण का दिलं हे आपल्याला पुढे माहीत होईल. आता राघव घरात आल्यावर पाहतो की स्वामी त्याच्या आधीच घरात येऊन बसलेले आहेत, त्यामुळे तो स्वामींना म्हणतो की त्याचं काम झालं आहे आणि उद्याच तो इथून जाणार आहे. पण स्वामी म्हणतात की पुढे काय होणार आहे हे तुला माहीत नाही. आणि तेव्हाच राघव पाहतो की त्याची मुलगी त्याच्या रूममध्ये कम्प्युटर समोर बसलेली आहे. आता आपल्याला तर माहीत आहे की राघवने त्याच्या सॉफ्टवेअरचा पासवर्ड सेट न करता खाली सोसायटीत गाणी बंद करायला गेला होता, पण तेव्हा त्याची बायको सुद्धा त्याच्या मागोमाग गेली होती, ज्यामुळे राघवची मुलगी एकटीच घरात होती आणि तिने जेव्हा पाहिलं की तिच्या वडिलांचा कम्प्युटर चालू आहे
तेव्हा तिने अमेरिकेत तिच्या मैत्रिणीला राघवच्या कम्प्युटरवरून फोन केला, पण फोन करण्यापूर्वी कम्प्युटर त्याला सारखा पासवर्ड विचारत होता. त्यामुळे तिने कीबोर्डची मनाला वाटेल तशी बटणे दाबली आणि पासवर्ड सेट केला. आता राघवला समजतं की जो पासवर्ड त्याच्या मुलीने सेट केला आहे तो माहिती करणं अशक्य आहे. त्यामुळे तो खूप चिंतेत पडतो. यानंतर दाखवतात की राघव जिथे कुठे जातो तिथे स्वामी त्याच्या सोबतच असतात, म्हणजेच त्याच्या गाडीत त्याच्या ऑफिसमध्ये. आणि इथेच राघव जेव्हा इस्रोच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा स्वामी पाहतात की इथे जगातील आजपर्यंतच्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांचे फोटो लावलेले आहेत. ज्यामुळे ते राघवला विचारतात की हे फोटो का लावलेले आहेत. ज्यावर राघव सांगतो की त्यातील प्रत्येक शास्त्रज्ञांनी काही ना काही शोध लावलेले आहेत, जसे की थॉमस एडिसनने बल्बचा शोध लावला. आता यावर स्वामी म्हणतात की त्यांनी देखील सूर्यासारख्या बल्बची निर्मिती केली आहे आणि ब्रह्मांडात असे अनेक सूर्य आहेत आणि त्यांची निर्मिती सुद्धा मीच केली आहे. मग तू सोसायटीतील लोकांनी दिलेला माझा फोटो का नाकारलास? ज्यावर राघव काहीच उत्तर देत नाही. आता राघवला आज त्याचा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. त्यामुळे तो इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना सर्व खरं सांगतो की त्याने प्रोजेक्ट बनवला होता, पण त्याच्या मुलीमुळे सॉफ्टवेअरला पासवर्ड पडला आहे, जे की सर्वांना खोटं वाटतं. आणि डॉक्टर बल्लाळला तर वाटत असतं की बहुतेक राघवला सॉफ्टवेअरसाठी दुसऱ्या देशाने जास्त पैसे देण्याचं बोललं असावं. ज्यामुळे राघव यांना पासवर्डचं खोटं कारण देऊन ते सॉफ्टवेअर पाकिस्तानसारख्या देशाला विकणार आहे. पण बल्लाळांच्या या विचारांवर राघव रागवतो आणि सर्वांना हे बोलून ही मीटिंग सोडून जातो की जोपर्यंत तो पासवर्ड माहीत करून सॉफ्टवेअर यांच्या हाती सोपवणार नाही तोपर्यंत हा देश सोडून तो कुठेही जाणार नाही. असो, आता राघव इथून जात असताना इथले डॉक्टर देशपांडे म्हणून एक असतात. ते राघवला सांगतात की त्यांचा सत्यजित नावाचा एक मित्र आहे जो कोणताही पासवर्ड हॅक करू शकतो, पण आता ते कुठे आहेत हे त्यांना माहीत नाही. आणि जेव्हा त्यांना सत्यजित कुठे आहेत ते माहीत होईल तेव्हा ते लगेच राघवला कळवतील. आता राघवला तर विश्वास नसतो की त्याच्या सॉफ्टवेअरचा पासवर्ड सहज कोणी हॅक करू शकेल, पण तरी तो देशपांडेंच्या होकारात होकार देऊन घरी जातो. आता राघव घरी आल्यावर पाहतो की त्याने स्वामींचं मंदिर बंद केल्यामुळे सोसायटीतील एक बाई त्याला याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी आलेली आहे. पण जेव्हा तो या बाईचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला व राघवच्या बायकोला माहीत होतं की ही बाई दुसरी कोण नसून राघवची आई आहे. प्रत्यक्षात राघवने आजपर्यंत त्याच्या बायकोला तसेच त्याच्या ओळखीत सर्वांना सांगितलं होतं की तो अनाथ आहे आणि याचं कारण आहे त्याची आई. खरं तर राघव जेव्हा 10 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि ते कसे गेले हे इथे आपल्याला सांगितलं नाही, पण पुढे लवकरच कळेल. तर राघवच्या वडिलांचं निधन झालं व वडिलांच्या जाण्याचं कारण तो त्याच्या आईला मानू लागला. ज्यामुळे 15 वर्षांपूर्वी त्याने शिक्षणाचं कारण देऊन घर सोडलं आणि तो पुन्हा कधीच घरी आला नाही. पण आज एवढ्या वर्षानंतर योगायोगाने तो त्याच्या आईला पुन्हा भेटला आहे. तरी देखील त्याचा आईवरील राग शांत झालेला नाही. असो, आता राघवला तर त्याच्या आईशी काही घेणं देणं नसतं, पण त्याच्या मुलीला माहीत झालेलं असतं की तिची एक आजी देखील आहे. त्यामुळे राघवची बायको यांना त्यांच्यासोबत घरात राहायला सांगते. त्याचबरोबर इथे डॉक्टर देशपांडे राघवला फोन करून सांगतात की त्यांचा सत्यजित नावाचा जो मित्र पासवर्ड क्रॅक करून देऊ शकतो तो आता आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोठ्याला आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन त्याला भेटावं लागेल. आता राघवला तर श्रीहरिकोठाला जायचं नसतं, कारण तिथे जवळच पिठापूर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पिठापूर एक शक्तिपीठ आहे जिथे श्रीदत्तांचं श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज यांच्या रूपातील मंदिर आहे. आणि आपल्याला तर माहित आहे की राघवचा आधी स्वामींवर राग आहे, त्यामुळे तो सत्यजितला भेटण्यासाठी श्रीहरिकोठाला जाण्यास नकार देतो. आता इथेच राघवची आई हे सर्व ऐकत असते, ज्यामुळे ते राघवला म्हणतात की श्रीहरिकोठाला जाऊन जर का तुझं काम होत असेल तर तिथे नक्की जा आणि तिथे जवळच पिठापूरचं मंदिर आहे. पण राघव त्यांना सुद्धा नकार देतो. तसेच राघवच्या आई स्वामींना प्रार्थना करतात की ज्या प्रदक्षिणा त्यांच्या नवऱ्याने सुरू केल्या होत्या त्या राघवकडून पूर्ण होऊ देत. आता प्रदक्षिणा म्हणजे काय व चित्रपटाप्रमाणे त्या कशा आहेत हे जरा थोडक्यात सांगतो, कारण हा सर्व चित्रपट याच गोष्टीवर आधारित आहे. तर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवांचा श्रीदत्त हा एक अवतार आहे आणि श्रीदत्तांचे पुढे 16 अवतार आहेत. त्यातील 2 अवतारांचा चित्रपटात उल्लेख आहे. पहिला म्हणजे श्रीपाद वल्लभ आणि दुसरा अक्कलकोटचे स्वामी समर्थ. तर आंध्र प्रदेशमधील पिठापूर या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ यांचं मंदिर आहे. प्रत्यक्ष तिथे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म झाला होता, त्यामुळे ही एक प्रदक्षिणा आहे. तसेच दुसरं आहे कुरवपूर, जे की श्रीपाद वल्लभांच्या कर्मभूमीचं ठिकाण आहे आणि हे कर्नाटकमध्ये आहे. तिसरं गाणगापूर, इथे श्रीदत्तांचं मंदिर आहे. आता श्रीपाद श्री वल्लभ हा श्रीदत्तांचाच अवतार आहे हे मी मागेच सांगितलं, त्यामुळे गाणगापूरला देखील लोक दर्शनासाठी जातात. आणि चौथा आहे अक्कलकोट, इथे श्रीदत्तांचा स्वामी समर्थांचा अवतार आहे म्हणून इथे सुद्धा दर्शनासाठी जातात. आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी असलेलं स्वामी समर्थांचं गुरुपीठ. सो ही प्रदक्षिणा मानली जाते की नाही माहीत नाही, पण चित्रपटात याचा उल्लेख आहे. सो एवढी माहिती खूप आहे. बाकी प्रदक्षिणाबद्दल स्पष्टपणे कोणाला माहीत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. तर आपण येऊयात पुन्हा चित्रपटाच्या स्टोरीवर. तर पुढच्या सीनमध्ये दाखवतात की डॉक्टर व्यास राघवला फोन करून सांगतात
की राघवला ताबडतोब दिल्लीला हलवण्यात येत आहे, कारण सर्व सिक्युरिटी एजन्सीने तसं करायला सांगितलं आहे. आणि आता राघवचा लॅपटॉप व बाकीचे इक्विपमेंट्स पण जप्त केले जाणार आहेत. पण राघव म्हणतो की ज्या लॅपटॉपवर त्याने प्रोजेक्ट बनवला आहे, जोपर्यंत त्याच लॅपटॉपवर तो प्रोजेक्ट ओपन करणार नाही तोपर्यंत लॅपटॉप व तो इथेच राहतील. असो, आता राघव देशपांडेंना फोन करून सांगतो की तो श्रीहरिकोट्याला सत्यजितला भेटायला चालला आहे आणि हे त्यांनी कोणालाही सांगू नये. तसेच तो पासवर्ड माहिती करून घेण्यासाठी श्रीहरिकोट्याला जायला निघतो. त्याचबरोबर इकडे आपाच्या अड्ड्यावर दाखवतात की आपाला वाटत असतं की हाफिज जेव्हा मॉलच्या तिथे हल्ला करण्यासाठी गेला होता तेव्हा नक्कीच त्याला कोणी ना कोणी पाहिलं असणार, ज्यामुळे हे धोक्यात येऊ शकतात. म्हणून ते हाफिजला त्याची दाढी कापायला सांगते. आता हाफिजला तर दाढी कापायची नसते, पण आपा जेव्हा त्याला धमकावते तेव्हा त्याला त्याची दाढी कापावी लागते. असो, आता राघव जेव्हा त्याच्या कुटुंबासोबत श्रीहरिकोट्याला चाललेला असतो तेव्हा स्वामी त्याला म्हणतात की आपण चाललोच आहोत, तर वाटेत गाडीचं इंजिन एकदा तपासून घे. ज्यावर राघव त्यांना हे बोलून नकार देतो की ही आत्ताची आधुनिक गाडी आहे, त्यांच्या काळातील पुष्पक विमान नाही. प्रत्यक्षात राघव जेव्हा जेव्हा स्वामींना बोलत असतो तेव्हा राघवची आई व त्याची बायको त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटत असतं की राघव त्याच्या सॉफ्टवेअरच्या पासवर्डच्या चिंतेमुळे एकट्यात बडबडत आहे. पण पुढे जेव्हा राघव महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करतो तेव्हा रात्रीच्या वेळी त्याची कार अचानक बंद पडते, ज्यामुळे तो गाडी घेऊन एका वल्लभ नावाच्या गॅरेजवाल्याकडे जातो, जो राघवला सांगतो की गाडीच्या इंजिनचं काम असल्यामुळे गाडी दुरुस्त करायला किमान 2 दिवस लागतील. पण राघवला तर सत्यजितला लवकरात लवकर भेटायचं असतं, त्यामुळे वल्लभ त्याच्याकडची ॲम्ब्युलन्स राघवला देतो आणि परत जाताना ॲम्ब्युलन्स परत करून त्याची गाडी घेऊन जायला सांगतो. आता राघवकडे दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे तो ॲम्ब्युलन्स घेऊन पुढच्या वाटेला जायला निघतो. पण पुढे रस्त्यात एक बाई यांची गाडी अडवते, कारण तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्याला हॉस्पिटलला न्यायचं असतं. पण राघवचं म्हणणं असतं की जर का त्याने याला हॉस्पिटलला नेलं तर पुढे पोलीस चौकशी होईल आणि त्यामध्ये याचा खूप वेळ जाईल. पण यावर स्वामी त्याला म्हणतात की या बाईची मदत कर, कारण सांगता येत नाही की ह्याच्यामुळे तुला तुझा पासवर्ड मिळण्यात मदत होईल. तसेच राघवची बायको सुद्धा त्याला विनंती करते, ज्यामुळे राघवची इच्छा नसताना देखील तो या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथेही बाई यांचे आभार मानत राघवच्या बायकोला तिच्या गळ्यातील चैन गिफ्ट म्हणून देते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी राघव जेव्हा सत्यजितला फोन करतो तेव्हा ते सांगतात की ते सध्या पिठापूरच्या मंदिरात पूजेसाठी आलेले आहेत, त्यामुळे राघवला त्यांना मंदिरातच भेटावं लागेल. तसेच राघवची इच्छा नसताना देखील तो श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात सत्यजितला भेटायला जातो, जिथे सत्यजित पूजा करत असल्यामुळे राघवला थोडा वेळ तिथे थांबायला लागतं. तसेच थोड्या वेळाने सत्यजित जेव्हा राघवचा लॅपटॉप पाहतात तेव्हा ते राघवला सांगतात की त्यांना हा पासवर्ड क्रॅक करता येणार नाही, पण ते सांगतात की हा पासवर्ड 8 कॅरेक्टर्सचा आहे, ज्यामध्ये 5 अक्षरं आहेत, 2 आकडे आहेत आणि 1 चिन्ह आहे. आता राघवला पासवर्ड माहीत न झाल्यामुळे तो पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघतो. पण तो जेव्हा वल्लभकडे त्याची दुरुस्त केलेली गाडी घेण्यासाठी जातो तेव्हा वल्लभच्या इथे काम करणारा मुलगा राघवला एक चिठ्ठी देतो, ज्यात वल्लभने राघवसाठी मेसेज लिहिलेला असतो की त्याचे वडील कुरवपूरच्या मंदिरात पुजारी आहेत आणि त्याची आई आजारी असल्यामुळे तो कुरवपूरला चालला आहे, त्यामुळे राघवला कुरवपूरच्या मंदिरात येऊन त्याची गाडी घेऊन जावी लागेल. तसेच राघव कुरवपूरला जाण्यासाठी निघतो. आता इथेच दुसरीकडे दाखवतात की ATSच्या ऑफिसरला म्हणजे सयाजीला राघवबद्दल माहीत झालेलं असतं, त्यामुळे ते डॉक्टर शास्त्रींना भेटून हे माहीत करून घेतात की राघवला भारतात कोणी बोलावलं आहे व तो इथे कोणत्या कामासाठी आलेला आहे. असो, आता कुरवपूरला पोहोचल्यावर मंदिरात जात असताना राघव एका बोटीत बसलेला असतो आणि तेव्हा स्वामी बोटीमध्ये त्यांचे पाय आपटत असताना राघवचं त्यांच्या पायाकडे लक्ष जातं, ज्यामुळे स्वामी त्याला म्हणतात की माझ्या पायाकडे नीट बघ, तू संकटमुक्त होशील. पुढे राघव वल्लभला भेटतो आणि त्याच्याकडून गाडीची चावी घेतो. तसेच राघवला माहीत होतं की वल्लभची आई जी की आजारी होती ती आता राहिली नाही. त्याचबरोबर पुढे दाखवतात की राघवची आई त्याला म्हणतात की आपण इथपर्यंत आलोच आहोत तर इथून गाणगापूरला दर्शनासाठी जाऊयात. सोबतच त्या सांगतात की गुरुचरित्राच्या पोथीचं वाचन करून गाणगापुरात त्याचं विसर्जन करावं अशी तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती. पण राघव गाणगापूरला जाण्यास नकार देतो. तसेच पुढे जेव्हा हे पुण्याच्या रस्त्याने जात असतात तेव्हा गाणगापूर जवळ आल्यावर यांना चकवा लागतो, म्हणजेच हे फिरून फिरून पुन्हा त्याच जागी येत असतात, ज्यामुळे राघव त्याची गाडी थांबवून एका माणसाला पुण्याला जाण्याचा मार्ग विचारतो. पण याच वेळी राघवच्या आई गाडीतून खाली उतरतात आणि कोणालाही न सांगता एकट्याच गाणगापूरला जातात. व हे जेव्हा राघवच्या लक्षात येतं तेव्हा तो त्याच्या आईला शोधत पुढे गाणगापूरच्या मंदिरात जातो, जिथे राघवची आई त्याला पुन्हा भेटते. आता इथेच राघवची बायको जेव्हा गुरुचरित्र पाहते तेव्हा तिला ते वाचण्याची इच्छा होते, ज्यामुळे ते इथे इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं गुरुचरित्र वाचते. तसेच राघवची आई सुद्धा गुरुचरित्र वाचतात आणि या सर्व वेळेत राघव आत्तापर्यंत खूप दमलेला असतो, त्यामुळे राघवची बायको त्याला म्हणते की आज रात्री आपण इथेच आराम करू व उद्या सकाळी निघूयात. पण राघवला लवकरात लवकर पुण्याला पोहोचायचं असतं, त्यामुळे तो दमलेल्या अवस्थेत पुन्हा गाडी चालवायला घेतो. पण राघव एवढा दमलेला असतो
की त्याला गाडी चालवत असताना झोप यायला लागते आणि यामुळे त्याचा ॲक्सिडेंट सुद्धा होणार असतो. पण राघव झोपल्यानंतर स्वामी गाडीचं स्टीअरिंग त्यांच्या हाती घेतात आणि पुढे गाडी अक्कलकोटला नेऊन थांबवतात. आता सकाळी जेव्हा राघव आणि त्याच्या घरच्यांची झोप होते तेव्हा हे पाहतात की हे सर्व अक्कलकोटला पोहोचलेले आहेत. त्यामुळे तो स्वामींना म्हणतो की मला माहीत आहे की तुम्हीच आम्हाला इथे घेऊन आलात. पण स्वामी त्याला म्हणतात की गाडी तर तू चालवत होतास, मग तुलाच माहिती तू इथे कसा आला. आता राघवला तर समजलेलं असतं की स्वामी त्यांना इथे घेऊन आलेले आहेत, पण तरीसुद्धा तो हे मान्य करायला तयार नसतो की स्वामींचं अस्तित्व आहे म्हणून. असो, त्याचबरोबर राघव त्याच्या आईला देखील म्हणतो की अखेर तुमच्या मनासारखं झालं. मी आयुष्यभर देव आणि या सर्वांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला परत इथेच घेऊन आलात. तसेच तो त्याच्या आईला म्हणतो की माझ्या बाबांना देखील तो अशीच इथे घेऊन आली होती आणि अखेर तू या सर्वात त्यांना मारून टाकलं. आता हे ऐकल्यावर राघवच्या आईला राग येतो आणि त्या राघवला कानाखाली मारतात. तसेच त्याच्या वडिलांचं निधन नक्की कशाने झालं हे सांगण्यासाठी त्या राघवला अक्कलकोट स्वामींच्या मंदिरातील पुजारींकडे घेऊन जातात, जिथे पुजारी राघवला सांगतात की त्याचे वडील दामोदर शास्त्री हे खूप मोठे स्वामी भक्त होते. पण एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा खूप सारे स्वामी भक्त अक्कलकोटला आले होते तेव्हा जवळच जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असताना तिथल्या बाजूच्या विजेच्या खांबाला मोठा स्फोट झाला. तसेच सर्व भक्तांना वाचवण्यासाठी राघवच्या वडिलांनी तो खांब बाजूला ढकलला, पण यात ते स्वतः मात्र वाचू शकले नाहीत. आता वडिलांबाबतचं हे सत्य माहीत झाल्यावर राघवचे सर्व गैरसमज दूर होतात आणि इथून तो त्याच्या सोसायटीत येतो. तसेच तो स्वामींच्या मंदिराला लावलेलं कुलूप उघडून टाकतो व स्वामींना म्हणतो की तुम्ही सर्वांच्या पाठीशी उभे राहता. मग माझ्या बाबांना त्या दिवशी का नाही वाचवलं? ज्यावर स्वामी म्हणतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यात लुडबुड करण्याचा अधिकार त्यांना नाहीये. आता इथे राघव व स्वामींमध्ये खूप सारं बोलणं होतं, पण थोडक्यात सांगतो की इथे सुद्धा राघव स्वामींचं अस्तित्व मान्य करत नसतो. ज्यावर स्वामी त्याला म्हणतात की जरी तू माझं अस्तित्व मान्य करत नसशील तरी चालेल, पण या प्रवासात मी तुला तुझ्या पासवर्डचं उत्तर दिलेलं आहे, त्याला मात्र तू नाकारू नकोस. वेल, आता राघवने स्वामींचं मंदिर पुन्हा उघडलेलं असतं, त्यामुळे स्वामी इथे मंदिराजवळच थांबतात. पण राघव जेव्हा घरी जातो तेव्हा आपण दुसरीकडे पाहतो की हाफिजला माहीत झालेलं असतं की राघव घरी आलेला आहे. त्यामुळे तो राघवच्या गाडीत बॉम्ब लावून ते उडवून टाकतो, ज्यात आत्ता राघवची मुलगी झोपलेली असते. तसेच स्फोटाचा आवाज ऐकून राघव लगेच त्याच्या कारच्या दिशेने धाव घेतो, जिथे तो पाहतो की त्याच्या मुलीला सोसायटीतील त्याच लोकांनी वाचवलं आहे ज्यांच्यावर राघव नेहमी राग करत होता. असो, आता राघवला यामुळे खूप मोठा धक्का बसतो, ज्यामुळे त्याच्या आईवरील त्याचा राग शांत होतो. तसेच आपल्याला व राघवला इथे माहीत होतं की सोसायटीतील जे लोक नेहमी स्वामींच्या मंदिराजवळ असायचे व राघवला कोणत्या ना कोणत्या कारणाने बोलण्याचा प्रयत्न करायचे ते सर्व रॉचे सिक्रेट एजंट आहेत. त्याचबरोबर हे सर्व कार स्फोटाच्या विचारातून स्वतःला सावरतच असतात. तोवर इथे हाफिज व त्याचा साथीदार राघवला मारण्यासाठी येतात. पण हे राघववरती हल्ला करणार त्याआधीच रॉचे लोक हाफिजच्या साथीदाराला गोळ्या घालून मारून टाकतात. मात्र हाफिज इथून पळून जातो. आता इथेच आपा देखील असते, पण तिला कोणी ओळखत नसल्यामुळे ती रॉच्या लोकांच्या नजरेतून वाचते. तसेच राघव आणि त्याची बायको आई देखील जीवाचा धोका जाणून इथून सोसायटीच्या बाहेर पळतात आणि इथून दूर जाण्यासाठी गाडी शोधायला लागतात. आता इथे सोसायटीच्या बाहेर यांना शिवा भेटतो, जो की दिंडोरीला त्र्यंबकेश्वरला चाललेला असतो, ज्यामुळे राघव त्याच्याकडे इथून दूर जाण्यासाठी मदत मागतो. आता शिवा देखील सर्व काही विसरून याला स्वामींचा योगायोग समजून राघवला मदत करतो व राघव सोबत त्याच्या कुटुंबाला घेऊन इथून नाशिकला जातो. तसेच इथे राघवला सत्यजित भेटतात, जे की लहान मुलांना पेरू विकत असतात. पण राघव जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा त्याला कळतं की हे सत्यजित नाहीत. त्यामुळे तो देशपांडेंना फोन करून सत्यजित विषयी विचारतो. पण देशपांडे सांगतात की राघव जेव्हा पिठापूरला जाण्यासाठी निघाला होता त्याच दिवशी सत्यजितचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. त्याचबरोबर पुढे राघव जेव्हा मंदिराच्या आवारात फिरतो तेव्हा त्याला तेच सर्व लोक भेटतात ज्यांची भेट राघवला प्रदक्षिणेच्या वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने झाली होती. तसेच त्याला माहीत होतं की हे सर्व स्वामींचेच भक्त आहेत आणि आतापर्यंत राघवला समजतं की स्वामींचं अस्तित्व आहे म्हणून, ज्यामुळे तो स्वामींच्या चरणी जातो. सोबतच इथे राघवला स्वामींचे ते शब्द आठवतात जेव्हा ते याला म्हणाले होते की मी तुला पासवर्डचं उत्तर दिलेलं आहे, पण ते तू नाकारू नकोस. ज्यामुळे राघव त्या सर्व गोष्टी आठवायला लागतो ज्या त्याच्यासोबत घडल्या होत्या आणि यातच त्याला त्याचा पासवर्ड मिळतो. म्हणजेच तो जेव्हा कुरवपूरच्या मंदिरात जात असताना बोटीमध्ये बसला होता तेव्हा बोटीमध्ये स्वामी पाय आपटत असताना राघवचं लक्ष स्वामींच्या पायाकडे गेलं होतं आणि तिथेच त्याने इंग्रजीतील एन हे अक्षर पाहिलं होतं. तसेच वल्लभ जेव्हा राघवला ॲम्ब्युलन्सची चावी देत होता तेव्हा गाडीच्या किचनवरती आय अक्षर लिहिलं होतं. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना आठवून राघव अखेर सॉफ्टवेअरचा पासवर्ड क्रॅक करतो, जो असतो India@11. आणि हा पासवर्ड सॉफ्टवेअरमध्ये टाकताच राघवला त्याच्या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस मिळतो. आता एवढ्यात तिथे आपा व हाफिज राघवला शोधत येतात आणि हाफिज जेव्हा राघववरती गोळी झाडतो तेव्हा स्वामी पुन्हा प्रकट होतात व त्या राघवला लागणारी गोळी स्वतःच्या अंगावर घेतात. तसेच आतापर्यंत रॉचे एजंट देखील इथे आलेले असतात.
जे की हाफिजो आपाला गोळ्या मारून ठार करतात आणि शेवटच्या सीनमध्ये दाखवतात की स्वामी राघवची मदत करून पुन्हा अदृश्य होणार असतात. पण राघव त्यांच्या मागे जातो व त्यांना म्हणतो की मी तुमचं अस्तित्व मान्य करतो आणि देव हा ग्रेट असतो हेही. पण मला हे सांगा की तुम्ही नक्की कोण आहात? ज्यावर स्वामी म्हणतात की माणूस जेव्हा निराश असतो तेव्हा होणारा साक्षात्कार, आशेची किरण होऊन अध्यात्म आणि जिथे माणसाला प्रश्न पडतो त्याचं उत्तर आहे मी. सोबतच स्वामींच्या या आशीर्वादाने हा चित्रपट संपतो की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. माणूस जपावं, माणुसकी शिका, कारण परमेश्वर माणसातच आहे.